राजा भगीरथ सगर समाज महाराष्ट्र राज्य विभाग लातूर तर्फे सहर्ष स्वागत करतो। त्याचप्रमाणे जर आपल्या मुलांची जर नोंदणी झाली नसेल तर प्रवेशद्वाराच्या समोर आमचे काही बांधव नोंदणी करत आहेत, त्यांच्याकडे जाऊन आपली नोंदणी पूर्ण करायची आहे, ज्यामुळं आपली उपस्थिती ग्राह्य धरली जाईल। आपल्याला यश मिळतं, त्या यशाचे एक प्रतीक म्हणून आपल्या पूर्ण भारतवर्षामध्ये किंवा भारत देशामध्ये भगीरथ राजांकडे पाहिलं जातं आणि त्यांचा एक आपल्याला सार्थ असा अभिमान आहे की त्यांचे वंशज आपण आहोत आणि गर्वाने आपण सांगू शकतो की सन्मान्य राजा भगीरथ यांनी जी महत् प्रयासाने स्वर्गामध्ये असलेली गंगा धर्तीवर आणली, त्याचप्रमाणे अशक्य असणारी गोष्ट सुद्धा आपण साध्य करू शकतो। फक्त राजा भगीरथ यांच्या प्रतिमेचं पूजन किंवा त्यांची जयंती साजरी करून नुसतं भागणार नाही, परंतु त्यांच्या प्रयत्नांकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि यश कसं खेचून आणता येईल हे आपण सर्वांनी त्यातून शिकलं पाहिजे। अशा महातपस्वी राजा भगीरथ यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। गगनापरी जगावे मेघापरी मरावे, गगनापरी जगावे मेघापरी मरावे, तीरावरी नदीच्या गवतातून मुरावे, असं कुसुमाग्रज म्हणतात। ते उगीच नाही, उगवायचं जरी असेल तर स्वतःला अगोदर मातीत गाडून घ्यावं लागतं। उगवायचं असेल तर स्वतःला मातीत गाडून घ्यावं लागतं आणि मातीत गाडून घेण्याची तयारी आपली असावी लागते, तेव्हा तुम्ही उगवून याल आणि यशस्वी व्हाल। जग पाहायचं असेल तर आपल्याला त्या अशा मातीतून सुद्धा ज्या नकारात्मक भावना आहेत, नकारात्मक परिस्थिती आहे, यामधून आपल्याला उचलून बाहेर यावं लागेल आणि मग यश हे नक्कीच आपल्यापासून दूर असणार नाही। असे महातपस्वी राजा भगीरथ यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। अस्तोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतगमय। दीप म्हणजे तमावर आरूढ होणारे नवकिरण, दीप म्हणजे अंधारातून उजेडाकडे जाणे, दीप म्हणजे अंधरूढी नष्ट करणे। म्हणून कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण दीप प्रज्वलन करतो आणि कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात करतो। जेव्हा सुरुवात चांगली होते तेव्हा कार्यक्रमाची रंगत सुद्धा खूप छानशी होते। म्हणून कुठल्याही कार्यक्रमाचा श्री गणेश ह्या गणपती पूजनाने त्याचप्रमाणे दीप प्रज्वलन करून करण्याची प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रूढ झाली। त्याच प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे मान्यवरांच्या हस्ते। दिवा पाहुणी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना, दिवा पाहुणी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना, या ज्योतीने सरे आपदा आरोग्यासह मिळे संपदा, शत्रुबुद्धीचा विनाशाय होतो सौख्य मिळे जीवना, करू तिची प्रार्थना करू तिची प्रार्थना। मित्रांनो, या ठिकाणी हा कार्यक्रम हा विद्यार्थी केंद्रित असल्याने उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की एकूण नैसर्गिक परिस्थितीचा विचार करता आणि वेळेची कमतरता लक्षात घेता बोलण्याचा शक्यतो मोह टाळावा आणि सहकार्य करावे। त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर आहेत ज्यांची नावं आधीच घेतलेली आहेत त्यांना मनोगतासाठी आम्ही संधी देणार आहोत। त्याप्रमाणे खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपण हा कार्यक्रम अगदी छान पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। खाली का ती डिस्टन्स ठेवलं तर बरं।
सन्मान्य श्री सुदर्शनरावजी डॉक्टर सुदर्शनरावजी गुंटे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन दीप प्रज्वलन त्याचप्रमाणे प्रतिमा पूजनाच्या क्षणाने मोहरली फुले पाने अमृताच्या या क्षणाने मोहरली फुले पाने या सुगंधी संस्कृतीचा ध्यास आहे वेगळा। स्वागत सोहळा स्वागत सोहळा आणि हा सुंदर असा शाब्दिक स्वागत सोहळा किंवा आपण उपस्थित सर्व पाहुणे मंडळींचं विद्यार्थ्यांचं शब्द सुमनाने स्वागत करतो आणि हा एक छानसा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। विद्यार्थ्यांना प्रेरणा मोटिवेशन मिळावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन। सूर्यकोटि समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। राजा भगीरथ महाराज की आवाज दुमदुमला पाहिजे। आवाज पूर्ण या सभागृहामध्ये दुमदुमला पाहिजे। राजा भगीरथ महाराज की आपण राजा भगीरथ महाराजांची अनुयायी आहोत, त्यांचे पाईक आहोत, तर आपला आवाज कसा असला पाहिजे? राजा भगीरथ महाराज की राजा भगीरथ महाराज की वाह। सभा मंडपी स्वागत झाले दाही दिशानी गुणजन आले। सभा मंडपी स्वागत झाले पूर्वनियोजित अपूर्व घडले पूर्वनियोजित अपूर्व घडले सावरल्या नजरा आगतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा। नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साधक नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साधक शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्पक सावरल्या नजरा आगतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा। इतिहासाचे रंगरूप हे इतिहासाचे रंगरूप हे आले नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद। सन्मान्य श्री सचिनरावजी मंगनाळे सर, आपण खूप छान असं स्वागत गीत या ठिकाणी सादर केलं आणि कार्यक्रमाची एक रंगतदार सुरुवात केली। संयोजक टीमच्या वतीने आम्ही आपला आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी आता मान्यवरांचं स्वागत होणार आहे की जे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री संभाजीरावजी आयमिले यांचं स्वागत। या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर सुरशेटे साहेब, आपणास विनंती आहे की या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री संभाजीरावजी आयमिले यांचं आपण स्वागत करावं। ठरल्याप्रमाणे या ठिकाणी प्रेरणादायी एक मुलाखत होणार आहे। यामध्ये आपल्या संयोजक टीमचे सन्माननीय श्री अरविंदरावजी सगर, जे प्रख्यात कवी आहेत, ज्यांच्या कविता आपण युट्यूबवर किंवा सोशल मीडियावर नेहमी ऐकत असतो, तर ते सन्माननीय श्री अरविंदरावजी सगर हे
MPSC च्या परीक्षेमधून यश संपादन केलेल्या सन्माननीय ऋतुजा सगर सोलापूर, ज्या की जलसंपदामध्ये कार्यरत आहेत, यांचे ते मुलाखत घेतील. त्या जर उपस्थित असेल तर कृपया त्यांनी आपली तयारी करायची आहे, किंवा जर अजून आल्या नसतील तर कोणी असतील तर त्यांना कॉल करून लवकरात बोलून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे 2 नंबर, 1 लेडीज आणि 1 जेंट्स असा आम्ही क्रायटेरिया ठरवलेला होता. त्यामध्ये सन्मान श्री विजय सगर, जे नीट परीक्षेमध्ये 623 गुण घेतलेले आहेत, ते लातूरचे आहेत. तरी त्यांची या ठिकाणी मुलाखत होणार आहे आणि नक्कीच ती मुलाखत आपल्या सर्वांना फायदेशीर असणार आहे. त्याचा लाभ आपण सर्वांनी नक्की घ्यावा. या ठिकाणी सन्मान होते आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य श्री संभाजीरावजी आयनिले यांचे. यानंतर आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले, विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय ॲडव्होकेट दिलीपरावजी सगर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री भरत पंदिकोंडे सर, लातूर. आपण व्यासपीठावर प्रमाणे भारत सरकारच्या नोटरी विभागावर त्यांचे एक सदस्य म्हणून निवड झालेली आहे आणि आपले एक समाज बांधव म्हणून त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे समाज कार्यामध्ये सतत अग्रभागी असणारे आणि सामाजिक कार्याची विशेष आवड असणारे सन्मान्य श्री ॲडव्होकेट दिलीपरावजी सगर सर यांचं या ठिकाणी संयोजक टीमच्या वतीने स्वागत होत आहे. नुकतेच पुढच्या महिन्यामध्ये पंढरपूर येथे एक सप्ताहाचं आयोजन केलं आहे आणि त्यांचं आयोजन आणि नियोजन सन्माननीय ॲडव्होकेट दिलीपरावजी सगर साहेब यांच्याकडे असतं. किशोर सगर साहेबांचे म्हणजे सिनियर म्हणून त्याचे अधिकारी म्हणाले होते. समाज कार्याची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली आणि आपलं अखंड आयुष्य जे समाज कार्यासाठी त्यांनी वाहून घेतलं, असं एक प्रमुख असं व्यक्तिमत्व जे आपल्या सर्वांना एक आदरणीय आहे, असे सन्मान्य श्री किशोररावजी सगर यांचा या ठिकाणी संयोजकाच्या वतीने सन्मान होतोय. आपण त्यांच्या टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. ज्येष्ठांचा प्रत्येक शब्द हा आपणा सर्वांसाठी एक कडू औषधी सारखा असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय कुठल्याही समाज कार्याचा जो कार्यक्रम असेल तो संपन्न होत नाही असे आणि त्यांचं सामाजिक कार्य हे सर्वांनाच आपल्याला सुपरिचित आहे. सध्या ते मराठवाडा साहित्य परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष असून आपल्या सर्वांना एक अभिमानास्पद बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ते सदस्य आहेत आणि ते आपल्या समाजातील पहिले अशी व्यक्ती आहेत की ते साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष तर आहेतच, परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळावर ते निर्वाचित झालेले ते पहिले व्यक्ती आहेत. त्याचप्रमाणे असं एक व्यक्तिमत्व म्हणजे सन्मान्य श्री PN सगर सर, जे की शाहू महाविद्यालयामध्ये प्राचार्याची प्रमुख भूमिका त्यांनी पार पाडली. सध्यास्थित ते तरुणांना मार्गदर्शन करण्याचे एक चांगलं कार्य करतात आणि असे हे आमच्या समाजाचे समाजभूषण सन्मान्य PN सगर सर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मान होतोय. त्याचे आपण सर्व उपस्थित साक्षीदार. त्यानंतर सन्मान्य श्री उमरग्यावरून आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्मान्य श्री अनिल सगर सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. असलेले सन्माननीय जयश्रीताई सगर यांचा सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. कार्यक्रम कुठलाही असो,
आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय श्री बंडू सगर सर, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. खर तर हा जो कार्यक्रम आहे, जी संयोजक टीम आहे, ते तरुण आणि चिर तरुण असे दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची माणसं यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. आता आपणास प्रश्न पडला असेल की तरुण आणि चिर तरुण मध्ये काय फरक आहे. तरुण म्हणजे वयाने तरुण, विचाराने तरुण, परंतु जे चिर तरुण आहेत, ज्यांचं वय जरी झालेलं असलं तरी सामाजिक कार्यामध्ये ते तरुणांसोबत खांद्याला खांदा लावून कार्य करत असतात. असे एक छानशी टीम या ठिकाणी तयार झालेली आहे. असे तरुण चिर तरुणांच्या संयुक्त विद्यमाने हा होत असलेला कार्यक्रम या ठिकाणी आपल्या कार्यक्रमावर आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय श्री बंडू सगर यांचे स्वागत. यानंतर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्या समाजाचा कुठलाही कार्यक्रम असेल, मग तो विद्यार्थी गुणगौरव असेल किंवा वधूवर परिचय मेळावा असेल किंवा कुठलाही सामाजिक कार्यक्रमामध्ये आवर्जून सहभागी असणारे आपल्या समाजाचे समाजभूषण पुरस्कार प्राप्त सन्माननीय श्री बाबूरावजी ऐनिले या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचेही संयोजक टीमच्या वतीने या ठिकाणी सत्कार होणार आहे. आपणास विनंती आहे की कृपया आपण मंचावर यावं. आपणास संयोजक टीमच्या वतीने आपलं या ठिकाणी स्वागत होणार आहे. मला सांग सगळ्याच नाव. ओके. देवदास राजापुरे तुळजापूर आणि कमलाकर गोणी किल्लारी. देवदास राजापुरे आणि कमलाकर गोणी विश्वस्त आहे. अच्छा. स्वागत जे म्हणते त्यांचं काही स्वागत करू. सन्माननीय देवदास राजापुरे हे राजा भगीरथ चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपूरचे विद्यमान हे सदस्य आहेत, ट्रस्टी आहेत. त्यांचं मान्यवरांच्या हस्ते संयोजकाच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतोय. यानंतर खर तर आपल्या कार्यक्रमाची ही सर्व रूपरेषा, बैठक, मार्गदर्शन, चर्चा, सत्र सर्व बाबतीमध्ये ज्यांनी हिरिरीने भाग घेतला आणि या कार्यक्रमाची निश्चित अशी दिशा निश्चित केली ते डॉक्टर, आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान डॉक्टर सुदर्शन गुंटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरे तर ते या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत आणि त्यांचं स्वागत अगोदर घ्यायला हवं होतं, परंतु सन्मान्य श्री मोदगंटे साहेब बाहेर गेल्यामुळं तो कार्यक्रम थोडासा आम्ही ते येईपर्यंत पुढे पेंडिंग ठेवलेला आहे. तरीही एक मार्गदर्शक म्हणून त्यांचे स्वागत सन्माननीय संयोजक टीमच्या वतीने घेण्यात येणार आहे. डॉक्टर सुदर्शन गुंटे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी संयोजक टीमच्या वतीने आमंत्रित करतो सचिन चंद्र पाटील यांना. कृपया आपण मंचावर येऊन सन्माननीय श्री डॉक्टर सुदर्शन गुंटे साहेब यांचा सत्कार करावा. आता निमंत्रण कोण आहेत राहिलेले आपल्याला? यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्मान्य श्री अशोक ऐनिले, आपणास विनंती आहे की आपण ही व्यासपीठावर व्यासपीठावर यावं. या ठिकाणी आपलाही संयोजक टीमच्या वतीने सन्मान होणार आहे. सन्मान्य अशोक ऐनिले. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या त्यानंतर जेव्हापासून हा कार्यक्रम सुरू झाला त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून आणि स्वेच्छेने कसल्याही विनंतीची अपेक्षा न करता सुद्धा ते आवर्जून उपस्थित असतात.
सन्माननीय डॉक्टर मल्लिकार्जुन सुरशेट्टी साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. या ठिकाणी आपलाही सन्मान होतोय. खरं तर या कार्यक्रमासाठी त्यांचं खूप असं मोलाचं योगदान आहे, वैचारिक योगदान. त्याचप्रमाणे आपणा सर्वांसाठी ते हॅलो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे समाजभूषण पुरस्कार सत्कार मूर्ती, खरं तर यांचं विशेष असं सन्मान हा कार्यक्रमाच्या अंतर्गत होणारच आहे, परंतु व्यासपीठावरती विराजमान असल्यामुळे फक्त संयोजक टीमच्या वतीने त्यांचंही या ठिकाणी फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून एक स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर आपला विशेष असा सन्मान कार्यक्रमांतर्गतच करण्यात येणार आहे. तरी सन्मान्य श्री पंढरीनाथ आलुरे यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो सन्मान्य श्री भागवतरावजी पतकोंडे सर. आपणास विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष असं जो पुरस्कार आपण देणार आहोत त्या समाजभूषण पुरस्कार सत्कार मूर्ती सन्मान्य पंढरीनाथ आलुरे यांचं स्वागत आपण करावं. नियोजनानुसार विद्यार्थ्यांचा सत्कार झाल्याच्या नंतर हा विशेष असा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मान्य श्री पंढरीनाथ आलुरे यांना देण्यात येणार आहे. या ठिकाणी विशेष नांदेड या ठिकाणी उपस्थित असणारे, लोहा या ठिकाणी उपस्थित असणारे श्री भागवतरावजी पतकोंडे यांना विनंती आहे की श्री पंढरीनाथ आलुरे यांचं आपण संयोजक टीमच्या वतीने त्यांचा सत्कार करावा. नाही, त्याचा विशेष नंतर सन्मान. हो, हा एक कार्यक्रमाचा प्रोटोकॉल म्हणून आपण त्यांचा सन्मान व्यासपीठावर आहेत म्हणून करतोय. त्यांचा विशेष असा सन्मान आपण कार्यक्रमाच्या अंतर्गतच करणार आहोत. आता कोण राहिले का बघायचं. प्रमुख अतिथींचं या ठिकाणी स्वागत सन्मान झालेला आहे. यानंतर उपस्थित सर्व पालकांचं त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं त्यांचंही संयोजक टीमच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय. या सन्मानासाठी मी आमंत्रित करतो यादव कलबुर्गे यांना की आपण सन्मान्य श्री RT सगर यांचं आपण संयोजक टीमच्या वतीने स्वागत करावं. यानंतर सन्मान्य श्री व्यंकट टोप यानंतर सन्मान्य श्री अरविंद सगर पत्रकार यांचेही स्वागत या ठिकाणी होतोय. श्री ज्ञानोबा मंदुमले, आपणास विनंती आहे की आपण सन्मान्य श्री अरविंद सगर यांचं संयोजक टीमच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करावं. सन्मान्य अरविंद सगर सर, हरिनंद सगर सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं.
श्री संभाजीराव आयनिले. खरं तर आम्ही त्यांना सर्वजण आवडीने नेहमी अध्यक्षच म्हणत असतो, कारण त्या अध्यक्षाला शोभून राहणारं असं व्यक्तिमत्व आहे. स्टेजवरील सर्व मान्यवर, सर्व आमंत्रित, सर्व प्रमुख पाहुणे, लातूर जिल्ह्या व्यतिरिक्त सोलापूर असेल, नांदेड असेल आणि इतर बाकीच्या जिल्ह्याहून आलेले सर्व प्रमुख पाहुण्यांचंही मी खरं तर खूप खूप महाराष्ट्र राज्य सगळे समाज राजा भगीरथ सगळे समाज महाराष्ट्र राज्य शाखा लातूरच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खरं तर सत्काराचा हा छोटासा कार्यक्रम बराच वेळ लांबला, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. इथं आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपण गुणवंताचा सत्कार करण्यासाठी इथं सर्वजण एकत्रित जमा झालात. माझी जी टीम आहे, संयोजक टीम म्हणतो आपण त्याला, अगदी त्या नोंदणीपासून चषकाला अगदी ते लेबल चिटकवण्यापासून सत्काराचे ताट आणण्यापर्यंत हे सर्व संयोजक टीमच काम करत होती. आमचे प्रतिनिधी डॉक्टर सुदर्शन गुंटे साहेब संयोजक प्रतिनिधी आहेत, ते त्यांच्यापासून शेवटच्या स्तरापर्यंत सर्व संयोजक टीमचा मी सर्वप्रथम आभार मानतो. कारण याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आणि आमच्या संयोजक टीमसाठी हा शेवटचा दिवस म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे या कार्यक्रमामुळं यानंतर पुढेही कार्यक्रम असेच नक्कीच होणार आहेत. मला आठवतंय की असाच भव्य दिव्य कार्यक्रम लातूर शहरामध्ये 2017 साली झाला होता, गुणवंताचा सत्कार. त्यानंतरही बरेच मध्ये कार्यक्रम झाले, पण अगदी गुणवंतांना केंद्रीभूत मानून, गुणवंता विद्यार्थ्यांना प्रमुख मानून हा कार्यक्रम आम्ही करण्याचं नियोजन केलं होतं. याचं साधं सरळ उदाहरण म्हणजे आमचे सदस्य, बरेच सदस्य असे होते की ज्यांनी सरळ सरळ सांगितलं, सर फेटे फक्त गुणवंतालाच बांधले पाहिजेत, या कार्यक्रमाचे वेगळे पण आहे. इथं कोणताच संयोजक फेटे बांधून मिरवत नाहीये, हे मी अभिमानाने सांगतो. आणि मला खरंच माझ्या संयोजक टीमचा खूप खूप अभिमान आहे. त्यांना फक्त गुणवंतांचा सत्कार करण्याचा मुख्य उद्देश होता. दुसरी गोष्ट इथं आहे, हेही दुसरी महत्वाची म्हणायला हरकत नाहीये, आम्ही इथं कुणाकडूनच वर्गणी गोळा केली नाही, मी अभिमानाने सांगतोय. माझी संयोजक टीम आहे, त्याने स्वेच्छेने वर्गणी गोळा केली, आणि हा कार्यक्रम आपण समाजामध्ये कुणाकडूनही वर्गणी न गोळा करता आपण स्वतःहून करावा असं आमच्या संयोजक टीमने सांगितलं आणि ठरवलं, आणि त्याप्रमाणे अगदी आनंदाने सर्व कार्यक्रम पार पाडतोय. आता खरं बघायला गेलं तर सुरशेट्टी साहेबांनी जे भोजनाचं आम्हाला सर्वांनाच प्रसाद दिलेला आहे, ते सुद्धा आमच्या संयोजक टीमचे एक सदस्य, माननीय सदस्यच आहेत. म्हणजे हे मी इथे नम्रपणाने नमूद करू इच्छितो. तर खरं बघायला गेलं तर आमची सर्व सिनियर टीम आहे, स्टेजवर आहे, त्यांना मी नम्रपणे सांगतो की तुम्ही जितकं छान कार्य केलात, अगदी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही तेच कार्य, आपल्या गुणवंतांना पुढे आणण्याचं कार्य आम्ही पुढे आणू इच्छितो. मी या ठिकाणी हेही सांगू इच्छितो की आमच्या संयोजक टीम मध्ये एक सदस्य असे आहेत, त्यांचं नाव मी त्यांच्या आग्रहामुळे त्यांचं नाव मी घेत नाहीये, MIDC मध्ये काम करतात, आणि ते अभिमानाने म्हणले, सर इतरांना जेवढी वर्गणी आहे तेवढी मी वर्गणी देणार, पण गुणवंताचा सत्कार झाला पाहिजे. शब्द नाही आहेत मला त्यांच्यासाठी. म्हणजे अशी अभिमान वाटणारे असे सदस्य जर आपल्याला मिळत असतील तर हे महान कार्य, हे शिवधनुष्य पेलाला अजिबात जड जाणार नाहीये. आणि मी सर्वांना म्हणजे विनंती करतो, आपल्या समाजामध्ये आपले कर्तव्य, विशेषतः उच्च मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असणारे सर्व काही आणि मध्यमवर्गीय आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आपलेच बांधव, आपल्या समाजामधील बांधव जे आहेत, जे निम्नवर्गीय म्हणण्यापेक्षा जे आर्थिकदृष्ट्या सुबत्ता नसलेले आहेत, त्यांना आधार देणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्यामधील गुणवंत विद्यार्थी जे आहेत त्यांचा सत्कार करणं, त्यांना प्रेरणा देणं हे आपलं कर्तव्य आहे. मी सर्व मान्यवरांपेक्षा लहान आहे, माझं काही चुकत असेल तर कृपया क्षमा करावी, पण हे आमच्या मनातून माझी एकट्याची नाही, आमच्या संयोजक टीमच्या प्रत्येक सदस्याची तळमळ आहे की आपल्या समाजामधील गुणवत्ता पुढे आली पाहिजे. असाच प्रयत्न पाठीमागे महाराष्ट्र राज्य सदर गवंडी बेलदार सदस्य महासंघाने केला होता, त्याचे आम्ही माननीय आताही सदस्य आहोतच. पण ते जे काम चांगलं आणि उत्कृष्ट होतंय तसंच काम आम्हाला लातूरच्या टीमकडून करायचं होतं,
आणि अगदी त्याच ते म्हणजे वाखाणण्याजवळ काम त्याच दृष्टीनं किंवा तितकंच हे काम लातूरची टीम करते, याचा मला साथ अभिमान आहे. आमची टीम त्यांच्याविषयी सांगायला गेलं तर शब्द कमी पडतील. अगदी कमी वेळेमध्ये महिना सुद्धा वेळ मिळाला नाही आम्हाला नियोजन करण्यामध्ये, आणि सांगेल त्यावेळेस सर्व टीम एकत्र आली. डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे पेशंट बाहेर वाट पाहायचे आणि आम्ही तास दीड तास मिटिंग घेतली मध्ये. डॉक्टर साहेबांची या ठिकाणी मी माफी मागतो, आमच्यामुळे तुम्हालाही खूप त्रास झाला. मी हे का सांगतोय, आमची जी पुढची पिढी इथे बसलेली आहे त्या पुढच्या पिढीने हा आदर्श घ्यावा, हे आपलं कर्तव्य आहे बाळांनो. आम्ही तुमचा सत्कार करतो, तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचा सत्कार केलाच पाहिजे. आपल्यामध्ये असे काही गुणवंत आहेत ज्यांचा याच्या अगोदरही सत्कार झालेला होता, त्यांना परत बोलवलं गेलेले म्हणजे विविध कारणास्तव या अगोदरच्या कार्यक्रमात झाला असेल तर त्यांनाही लक्षात यावं की आपण समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो. फक्त मी कमवणार, मीच खाणार आणि मीच सगळं असं ही भावना कृपा करून बाळांनो ठेवू नका. आणि मग अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित सर्व काही काम करत असाल तर नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळेल. सर्वांना माहिती आहे आपण अशा प्रकारचे सोहळे का घेतोय, ते समाज एकत्र होणं खूप काळाची गरज आहे. साऊंड सिस्टीमचा जरा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याबद्दल दिलगिरी असावी. शब्द अस्पष्ट येत असतील तरी भावना कृपया समजून घ्या. भावनेच्या ओघामध्ये मी जास्त काही बोलत असेल तर माफ करा, पण एवढं म्हणजे मला मनापासून सांगावं असं वाटतंय. जसं आपण आर्थिक आपली सुबत्ता वाढवा म्हणून प्रयत्न करतो तसं समाजाप्रती काही आपलं देणं लागतं याची आपल्यामध्ये भावना असावी. भगीरथ प्रयत्न हा शब्द आपण म्हणजे पुस्तकामध्ये बऱ्याच वेळेस वाचला असेल. भगीरथ महाराजांचे प्रयत्न, हा भगीरथ राजा कोण होते सगळ्यांना माहिती आहे, आपले सर्वांचे वंदनीय आपले पूर्वज. आणि मग या भगीरथ महाराजापासून आपले पुढचं काय आपली पुढची पिढी आलेली आहे. तर भगीरथ प्रयत्न हा शब्द कशासाठी वापरला जातो आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे अगदी खूप प्रयत्न, शेवटी अगदी म्हणजे जिथं सगळेच हार मानतात तिथे आणखी प्रयत्न चालू ठेवणं, त्याला भगीरथ प्रयत्न म्हणतो. म्हणजे हा भगीरथ प्रयत्न करून आपल्याला यश मिळवायचंय आणि हे आपल्या समाजाला आपल्याला पुढचा आदर्श ठेवायचा आहे. सर्वांना म्हणजे मागच्या पिढीला काय मी सांगू शकत नाही, पण पुढच्या पिढीला तर नक्की सांगेन आमच्यापेक्षा उत्कृष्ट काम पुढच्या पिढीने करावं. मी इथं आदरणीय जरांगे पाटलाचं उदाहरण देतो. जरांगे पाटील साधारण व्यक्तिमत्व होतं म्हणतोय, आता साधारण नाही येते, सगळ्यांनाच माहिती आहे. महाराष्ट्र शासनाला जेरीस आणलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या पाठीमागे समाज उभा राहिलाय, एकट्या व्यक्तीच्या पाठीमागे. लातूरला मोर्चा निघायचं म्हणलं की पूर्ण लातूर बंदच केलं जातं. लातूर शहरामधल्या सर्व शाळांना सुट्ट्या दिल्या जातात. आपला समाज तर खूप छोटा आहे, आपल्याला किती कष्ट करावे लागतील एक येण्यासाठी, फक्त विचार करा. आणि आपल्यामध्ये बरेचसे असे जरांगे पाटील आहेत आपल्यामध्ये सुद्धा, त्यांना प्रेरणा द्या. सर्वजण मिळून आपण इथं कुणाला पुढे जायची इच्छा नाहीये. आणि मी इथं हेही सांगू इच्छितो, आमच्या संयोजक टीममध्ये आता आमचे मार्गदर्शक आम्ही सर्वांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर सुदर्शन गुंटे साहेबांना केलेला आहे, पण अगदी पहिला प्रतिनिधी आणि शेवटचा प्रतिनिधी सर्व समानच आहेत. यामध्ये कोणीही अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव वगैरे असं कोणीच नाहीये, सगळे समान आहेत. आमच्या इथं कार्यक्रमाला आज उपस्थित झालेले आमचे मार्गदर्शक आता जे मुलाखत घेणार सगर सर, हे प्रत्येक कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून असतात. तिथं ते आमचे आज संयोजक सदस्य आहेत. त्यांना मी जे काम सांगेल ते करावं लागतं, त्यांनी मला जे काम सांगेल ते करावं लागतं, हे आमचं कर्तव्य आहे. आणि हे आपल्या संयोजक टीमचं वेगळेपण आहे. तर हे खूप छान अशी टीम आहे. सर्वांचे परत एकदा आभार मानतो. इथून पुढे समाजाचं काही देणं लागतंय या तत्वानं आपण सर्वांनी कार्य करावं आणि आपला समाज कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न करावे. बोलायला खूप आवडतं मला, मी खूप बोलू शकतो, पण वेळ घेणार नाही. बराच वेळ झालेला आहे, कार्यक्रमाला उशीर झाला आहे, त्यामुळे मी लांबत चाललेलं माझं हे प्रास्ताविक थोडक्यात आटपतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप छान सर त्यांनी प्रास्ताविक या कार्यक्रमाचं सादर केलेलं आहे. यानंतर जो होऊ घातलेला कार्यक्रम आहे तो म्हणजे विशेष
प्रेरणादायी मुलाखत या ठिकाणी आमंत्रित करतो आमच्या संयोजक टीमचे सन्माननीय सदस्य तसेच प्रसिद्ध कवी जे परभणी येथे शिक्षक या पदावरती कार्यरत आहेत आणि नेहमी एक वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये ते आमंत्रित असतात, परंतु इथं ते एक सामान्य सदस्य म्हणून या ठिकाणी त्यांनी आपला कार्यभार सांभाळलेला आहे. तर त्यांना मी आमंत्रित करतो की आपण प्रेरणादायी मुलाखत हा जो इव्हेंट ठेवलेला आहे त्यासाठी आपण व्यासपीठावर आपणास मी पाचारण करतो. या ठिकाणी मुलाखतीसाठी श्री सन्माननीय ऋतुजा सगर सोलापूर ज्या की जलसंपदामध्ये कार्यरत आहेत, MPSCच्या माध्यमातून त्यांची निवड झालेली आहे, त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. सन्मान्य ऋतुजा सगर सोलापूर. यानंतर MBBS मध्ये नीट परीक्षेमध्ये 623 गुण घेऊन विजय सगर यांनी यश संपादन केलं आहे, त्यांनाही विशेष मुलाखतीसाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो की कृपया आपणही व्यासपीठावर यावं आणि आपले जे छानसे अनुभव आहेत ते आमच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांशी शेअर करावे आणि त्यांना एक छानसं मार्गदर्शन द्यावं, जेणेकरून भविष्यकाळामधील त्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी आणि अभ्यासातील अडथळे दूर व्हावे हाच एक हेतू डोळ्यासमोर ठेवून या प्रेरणादायी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. सन्माननीय अरविंद सगर सर यांना विनंती आहे की आपण ही मुलाखत घ्यावी. जण दिसताय तुम्हाला, ही माणसं फार प्रतिष्ठित आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि ते खुर्च्या उचलतायत, खिशातले पैसे घालतायत आणि त्यांची 1 महिन्यापासून काय धावपळ चालू आहे ते मला विचारा. म्हणजे इथे 2 डॉक्टर बसलेले आहेत आपल्या, जे कार्यक्रमाच्या आमच्या सत्योचित असं स्मरण आपण करावं. त्यांना आपल्या या शिक्षणाच्या मंचावरून आपण त्यांना अभिवादन करावं. आपण भगीरथांना अभिवादन केलं, त्यांच्या प्रयत्नासाठी त्यांचं अभिवादन आपण केलं. त्याच पद्धतीनं आत्ता इथे कदाचित सभागृहामध्ये ती व्यवस्था असेल किंवा आपण विद्येची देवता म्हणून कदाचित गणपतींना या ठिकाणी पाचारण केलं असेल, ठेवला असेल त्यांची प्रतिमा, श्रद्धेचा भाग आहे. परंतु ज्यांनी खरोखर अंगावर शेड मातीचा दगडांचा वर्षाव सहन केला ती सावित्रीबाई फुले, जिच्यामुळं आपल्याला शिक्षणाची ही दारं खुली झाली. इकडे तमाम सगळ्या 100च्या आसपास महिला भगिनी आणि विद्यार्थिनी बसलेल्या आहेत. त्यांनी त्याचं स्मरण ठेवावं की या सावित्रीबाई फुलेंमुळं आपल्याला शिक्षणाची गंगा आपल्या घरापर्यंत आली, मग महिला शिकू लागल्या. तोपर्यंत आपल्या कुंडलीमध्ये शिक्षणाचा योग नव्हता. या देशातली मनोवादी व्यवस्था, या देशामधले की सनातनी लोक ज्या पद्धतीनं स्त्रियांचं दमन करीत होते, शिक्षणासाठी त्यांना बंदी होती. तुम्ही आम्ही जे इतर मागासवर्गीय आहोत, आपण सगळेजण जे मागे होतो त्याचं कारण असं होतं की तुम्हाला आम्हाला शिक्षणाची बंदी होती. ही शिक्षणाची बंदी उठवून या महापुरुषांनी आपल्यासाठी हे सगळं करून ठेवलेलं आहे. तेव्हा या महापुरुषांचं स्मरण या दिनी व्हायला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, आणि त्याचा खरोखर लाभ घेतला म्हणून मला त्यांचं स्मरण करू इच्छितो मी. कारण आपल्या घरामध्ये हे जे सगळं आज आलंय, आपण नोकऱ्यांवर जातोय, ज्या आपल्याला बढत्या मिळत आहेत, आपण पुढे पुढे येतोय. आमच्यात काही प्राध्यापक आहेत, प्राचार्य आहेत, शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, हे सगळे आहेत. तर हे सगळं संविधानिक चौकटीमध्ये आपल्याला दिलेल्या आरक्षणामुळं आपण इथेपर्यंत आलो, याची नम्र जाणीव आपल्याला असली पाहिजे. आणखीन एक मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो तो असा की मंचाच्या वतीनं एक अपेक्षा व्यक्त केली गेली आणि अरविंद सगरनी सुद्धा ते सूत्ररूपानं आपल्या समोर ठेवलं. ते असं म्हणाले की आम्ही आमच्यामधले जे गुणवंत विद्यार्थी पुढे जातात त्यांचा आपण मान सन्मान करतो, अनेक वर्षापासून आपण त्यांचा मान सन्मान करतो. हे गुणवंत विद्यार्थी जेव्हा डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि वेगळ्या पदांवर, म्हणजे मी ही एवढीच पदं म्हणजे फार महत्वाची पदं आहेत असं नाही, तर हे सगळं होतात तेव्हा ते जे पुढे जातात तेव्हा त्यांनी समाजाकडे मागं वळून बघितलं पाहिजे एकदा. आणि त्यांचं हे दायित्व आहे, त्यांचं हे काम आहे की त्यांनी सुद्धा अशा उपक्रमांसाठी काही ना काही योगदान त्याच्यासाठी दिलं पाहिजे. जिथे आपले असे सत्कार समारंभ सोहळे होत आहेत तिथे माझा असा सन्मान केला होता, मला समाजाने एक पुष्प दिलं होतं, मला समाजाने मायेची आणि प्रेमाची, प्रेरणेची उबदार अशी शाल मला पांघरली होती, छान सुंदर फेटा माझ्या डोक्यावर बांधून माझा सन्मान माझ्या समाजाने केला होता. त्या समाजातल्या नंतर येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, नंतर येणारे जे गुणवंत आहेत, नंतर येणारे जे हे माझे सगळे बांधव आहेत,
यांच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, असा गांभीर्यानं विचार पुढे गेलेल्या आमच्या सगळ्या लोकांनी केला पाहिजे. पण मित्रहो, बंधूनो आणि नातेवाईक मंडळीनो, माझा असा मी जे पाहतोय अवतीभोवती ते दिसतंय मला असं चित्र की आमच्यातला झालेला डॉक्टर असेल, आमच्यातला झालेला एखादा इंजिनियर असेल, एखादा शिक्षक असेल आणि एखादा प्राध्यापक असेल, तो जेव्हा अशा पदांवर जाऊन पोहोचतो, समाजाने एवढं त्याचं कौतुक केलेलं असतं, सगळ्या लोकांनी ही सगळी मदत केलेली असते, एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा तो त्या पदावर पोहोचतो त्यावेळेला जेव्हा लग्न समारंभ आणि अशा गोष्टी होतात, वकील साहेब त्यावेळेला किती हुंडा तुम्ही आम्हाला देणार, आणखीन काय काय आमची व्यवस्था करणार, या पद्धतीची लाचार गोष्ट आणि भिकार गोष्ट तो जेव्हा करतो तेव्हा मला प्रश्न पडतो की समाजाने एवढं त्याचं कौतुक केलंय, तो एवढा पुढे गेलाय, त्याला एवढी चांगली नोकरी मिळालेली आहे, त्यांना चांगली शेती आहे, सगळ्या गोष्टीची उपलब्धता आहे, मग तो भिकाऱ्यासारखा हे काय मागतो? मी समाजासमोर माझा हा सवाल आहे की आप कशासाठी हे हुंडे मागतात, कशासाठी एवढा डामडोल पाहिजे, कशासाठी एवढी चंग पाहिजे? हे आपण सगळ्या पद्धतीच्या अशा पद्धतीच्या गोष्टी करतो तेव्हा आपण विचार केला पाहिजे. ज्या श्रमातून, घामातून, कष्टातून आम्ही लोक पैसे जमवतो, शिक्षणासाठी या सगळ्या गोष्टी हे करतो, त्यावेळेला अशी चंगळ करायला तुम्हाला आम्हाला मुभा आहे का? आम्ही हे असं करावं का? आम्ही शिकून पुढे गेल्यानंतर ज्यांची ऐपत नाही अशा एखाद्या मुलीच्या बापाकडनं आपण मोठ्या प्रमाणामध्ये हुंड्याच्या स्वरूपामध्ये, पैशाच्या स्वरूपामध्ये, कपड्या लत्त्याच्या पद्धतीनं काही आपण त्यांच्याकडे हे पैसे उकळावेत का? असा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. आणि ह्या गुणवंतांना मी सांगेन की उद्या तुम्ही ज्या वेळेला पुढे जाल, मोठे व्हाल, त्यावेळेला अशा पद्धतीच्या ज्या भिकार गोष्टी आपल्या घरामध्ये होतात, बैठका होतात, माणसं उठतात, बाहेर जातात, मध्ये येतात आणि पुन्हा पुन्हा त्या हुंड्यासाठीचा घोळ चाललेला असतो. इतके दिले तर करून घेऊ, तितके दिले तर करून घेऊ, अशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्या घरात चालतात. तर या गोष्टीचा तुम्ही ठामपणे विरोध केला पाहिजे. तर तुम्ही खऱ्या अर्थाने गुणवंत झालात, तर खऱ्या अर्थाने आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो असं आपण म्हणू. राजा भगीरथांची प्रतिमा आपण लावतो, असे भगीरथ प्रयत्न करून आपण पुढे आलेले आहोत आणि मग आपल्या पैशांची नासाडी आपण करायला लागतो. आपल्याला मग त्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने ते पैसे वापरतो. लोकांकडनं आलेला हुंडा मग तो कसा उधळायचा, मोठे सभागृह करायचे, मोठ्या पंक्ती उठवायच्या, फटाक्यांच्या लढा उडवायच्या, मोठी रोषणाई करायची, काय काय डामडोल करायचा पोरीच्या बापाच्याकडून पैसे घेऊन, घोडे काय आणायचे, म्हणजे त्या घोड्यावरून बसून मिरवायचं पोरीच्या बाप पैसे देतो म्हणून. अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी करतो ना मित्र, मला माफ करा म्हणजे माझं काही चुकत असेल तर, पण मला वाटतं हे ठामपणे कधीतरी आपण हे बोललं पाहिजे. आपण कमरेला पदर खोचून खोचून काही भगिनी या पद्धतीनं सगळ्यांना साड्या आणि काही गोष्टी करायला लागतात. इतक्या मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. हे भांडवली व्यवस्थेचं त्याच्यामुळे भयलं होतं. हे पुन्हा पुन्हा मी का सांगतो की बदल हळूहळू घडताना दिसत आहेत, गतीने बदल घडण्याची गरज आहे. म्हणून मी आपल्या गोष्टी आपण करायला लागतो. याच्यातनं काय होतं, अशा दिलेल्या किती महिला या साड्या घालतात, असे आलेले किती झंपर आपण घातलेले आहेत, अशाने किती टोपे आपण डोक्यावर घालतो. ती 3 रुपयाची टोपी आपल्याला चालते का? म्हणजे 5 रुपयाची, 3 रुपयाची, 10 रुपयाची टोपी, 10 रुपयाचा जंपर कुठली माऊली घालत नाही. परंतु कशासाठी अट्टाहास करतो आपण हे एकमेकांना देण्याचा, मला प्रश्न पडतो. तेव्हा या देशातले जे भांडवलदार आहेत हे आपल्याला काहीतरी सवयी लावतात. सिरियल्स, सिनेमा, चित्रपट यांच्या माध्यमातून आता जे वाहिन्या आहेत ना, सगळ्या चॅनल्स मधनं अशा पद्धतीचे उपक्रम आपल्याला दाखवतात. आता तर काय प्री वेडिंग सारखं एक खेळ पुन्हा आलेलं आहे. म्हणजे लग्नाच्या अगोदर सुद्धा अनेक गोष्टी करायच्या, त्याचे डिजिटल लावायचे. लग्नाच्या वेळेला तिथे मोठा इतका आवाज असतो त्या कार्यक्रमामध्ये, लग्नाच्या ठिकाणी त्या ह्याचा, की आजूबाजूला बसलेल्या शेजारच्या मैत्रिणीला किंवा एखादा म्हातारा माणूस आहे अगोदर त्याला आवाज येत नाही, पण तो लग्नाला अट्टाहासाने आलेला असतो की 4 लोक आपल्याला भेटतील, त्यांना काहीतरी बोलता येईल, काहीतरी सांगता येईल, ओरडून ओरडून बोलावं लागतं. पण शेजारी बसलेल्या माणसाला एकमेकांचा आवाज येत नाही. एवढ्या डॉल्बी आणि एवढे आवाज असे सगळे आपण कर्णकर्कश गोष्टी करायला लागतो. हा सोस, ही गोष्ट आपण बघण्यासाठी म्हणून जरी चांगली वाटली तरी व्यवहारामध्ये ही उपयोगाची नाही मित्र हो, बंधू आणि भगिनीनो. तेव्हा हा खरा ते म्हणजे या कार्यक्रमाला जोडून मी बोलतोय ते अप्रस्तुत वाटेल आपल्याला, परंतु तुम्हीच घडणार आहात उद्या. आज तुमच्या डोक्यावर ते फेटे आहेत, तुम्हीच ठरवणार आहात की या पद्धतीनं आमचा समाज पुढे जाणार आहे का, ज्या पद्धतीनं आम्ही हुंडे घेणार आहोत का, यासाठी हुंड्यासाठी मुलींचा छळ होणार आहे का, यासाठी त्यांचे हुंडाबळी जाणार आहेत का, यासाठी त्यांना लग्न झाल्यानंतर 6 महिन्यानंतर परत घरला वापस पाठवून देण्याची जी अक्कल लोक वापरतात ती होणार आहे का.
म्हणजे फेटे बांधून बांधून आपण लग्न समारंभामध्ये त्यांचे कार्यक्रम करतो, ते फेटे बांधलेले लोक पुन्हा येत नाहीत. तुमच्या आमच्या घरामध्ये जेव्हा समस्या निर्माण होतात, पोरीला सोडून दिलं जातं, नवरा नांदवत नाही, सासरे त्रास देतात, सासू छळ करते, अशा प्रसंगी ज्यांना आपण आहेर करून बोलवलेले असतात ना, तर ती माणसं आपल्या या याच्यासाठी भांडणं सोडवायला येत नाहीत. ही शोकांतिका आहे आपल्या समाजातली. आणि म्हणून अनेक गावामध्ये अशा मुली पडून आहेत की ज्यांच्या नवऱ्याने त्यांना सोडून दिलेलं आहे, त्यांचं नांदणूक नीट होत नाहीये, मग त्यांच्या कोर्ट केसेस चालू आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या समाजाला परवडणाऱ्या नाही आहेत. आपल्या समाजाला हे परवडणारं नाही आहे. म्हणून विनम्रपणे आपल्याला सांगतो की याचा आपण गांभीर्यानं निश्चितपणे विचार करा. आपण सगळे जमलेले आहात अशा कार्यक्रमातून, म्हणून मी आपल्याला हे सगळं सांगतोय. ज्या विद्यार्थ्यांनी आता सुंदर यश मिळवलंय त्यांना हे यश आणखीन पुढे घेऊन जायचं आहे. हा टप्पा कोणाचा 11वीचा आहे, कोणाचा 10वीचा आहे, कोणाचा MPSCचा आहे. ज्यांना आत्ताच क्लास 2चं पद मिळालंय त्यांना क्लास 1 साठी प्रयत्न करायचा आहे. या सगळ्या टप्प्यावर आपण निश्चितपणे प्रामाणिकपणे प्रयत्न करा. असे प्रामाणिक प्रयत्न आपण जर केले तर यश निश्चित तुमच्या पायाशी लोळून घेईल. त्याच्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. आणि भगीरथांची प्रतिमा आपण समोर ठेवली आहे, असे भगीरथ प्रयत्न आपल्याला करावे लागतील तर आपण यशस्वी होऊ. आणि जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा नुसतं यशस्वी होऊन चालणार नाही, आपल्याला उत्तम माणूस, उत्तम व्यक्ती, उत्तम नातेवाईक म्हणून पुढे आलं पाहिजे. तुमच्या आमच्या घरामध्ये अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी म्हणजे ज्या टाकून द्यायला पाहिजेत अशा घाणेरड्या जर प्रथा पुन्हा जर आपण खांद्यावर घेऊन मिळू लागलो तर निश्चितपणे आपण मागासल्यापेक्षा मागासलेले आहोत असं आपल्याला लोक म्हणतील. याच्यापेक्षा वेगळं काहीच होणार नाही. आणि तुमचे आमचे पैसे अनुत्पादित खर्चासाठी जे खर्च करतो आपण, म्हणजे चंगळ करून उधळायचे जे पैसे आपण, त्याच्यासाठी जी उधळपट्टी करतो पैशाची, ती उधळपट्टी न करता मुलांच्या शिक्षणासाठी अशा पद्धतीच्या पैशाचा आपण निश्चितपणे उपयोग कराल अशी मी विनंती आपल्याला करतो. आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली. ते सगळे ही जी टीम आहे म्हणजे गौरव सोहळ्याच्या संबंधी काम करणारी ही सगळी तरुण टीम, ही सगळी मंडळी आपल्याला वेगळ्या भूमिकेमधून या ठिकाणी काम करतायत. तर हे सगळे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो की ते अत्यंत प्रेमाने हे सगळं करतात, स्वतःच्या कष्टातून हे सगळं करतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे नोकरी करतायत, त्यांच्यात पदर खर्चातून अशा पद्धतीचे उपक्रम होतात. आणि त्यांनी प्रयत्न केलेला आत्ता तुम्हाला दिसला असेल की मंचावर हळूहळू स्टेजची म्हणजे लांबी वाढत गेली, उंची वाढत गेली. काही मान्यवर आहेत त्याच्यामुळे त्याची उंची वाढत गेली आणि लांबी ही वाढत गेली. त्याचं कारण असं आहे, त्यांना धडकी आहे, भीती आहे. आमचे हरिनंद सगर असतील किंवा पंढरीनाथ सगर असतील, यांना म्हणजे काळजी आहे की कुणाला याच्यामुळे वाईट वाटेल का, कुठले पाहुणे याच्यामुळे दुखावतील का, कुणाचा सत्कार नाही केलं तर काही धुसफूस निर्माण होईल का, अशा पद्धतीची भीती सुद्धा सतत त्यांच्या मनामध्ये असते. त्याच्यामुळे उपक्रमाला वेळही लागतो, अनेक वेळेला म्हणजे खर्चही वाढतो, अनेक गोष्टी होतात. तेव्हा या पुढच्या काळामध्ये आपण आणखीन काही याला साधक बाधक पद्धतीने उत्तम पद्धतीने कसं पुढे नेता येईल याची गोष्ट आपण बघूया. एवढंच मी आपल्याला सांगेन. आणि मला दिलेला वेळ मला वाटतं बहुधा संपलेला आहे. मी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भगीरथ. आपण मला तुमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमामध्ये झाला की विनायकराव मंगळटी यांचा राजा भगीरथ चॅरिटेबल पंढरपूर येथे संचालक म्हणून त्याची निवड झालेली आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचा कार्यावर स्वागत करूया. आणि हे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की